पहिलं फळ पडते डाळिंब, लाल वाणी आहे. त्यानंतर दुसरं फळ पडते वरून लाल आहे सफरचंद. तिसरं फळ पडते स्ट्रॉबेरी. चौथं फळ पडते लाल वाणीच आहे आलूबुखार. कुठला आलूबुखार म्हणजे लाल रंगाचाच असतो. पहिला अनार, दुसरं सफरचंद, तिसरं स्ट्रॉबेरी म्हणजे तीही लालच आहे, चौथा आहे आलूबुखार आणि पाचवं आहे जे कच्चे खजूर असतात ते लाल वर्णी असतात. कच्चे खजूर बघितले ना, ते काय असतात? लाल वर्णी असतात. आणि हे पाचही फळं लाल वस्त्रात परिधान करून सकाळी सूर्य उगवायच्या अगोदर म्हणजे सूर्य उगवायच्या 10 मिनिटं अगोदर स्नान करून उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे असं 3दा प्रयोग करून उतरून वाहता पाण्याचं सोडलं तर मंगळाचा दोष हा नितांत म्हणजे पूर्णपणे कमी होतो. पूर्णपणे. जर 28 वर्षानंतर जर मंगळदोष कमी होत नसेल तर, म्हणून मंगळाचा प्रभाव अतिशय कधी कधी उग्र असतो तर कधी कधी शांत असतो. प्रत्येक जीवानं मंगळ असेल तर विवाहास सगळ्या गोष्टी अनुकूलतेने बघून मंगळ असेल तर मुलगीही मांगलिक लागते, आणि मुलगी जर मांगलिक असेल तर मुलगाही लागतो, आणि दोघंही जर मांगलिक असेल तर काही अडचण येत नाही. पण एक अमांगलिक आहे, मांगलिक आहे आणि दुसरा जर मांगलिक नाही तर विवाह करण्यास नकार दिला आहे. तुम्ही म्हणसाल महाराज मागच्या काळात कोण बघितलं एवढं? जुन्या काळात कोण बघत होतं एवढं पंचांग? म्हणून जुन्या काळात दहा माणसाला 5-5, 6-6 बायका व्हायचं. हे त्याचं कारण आहे. त्याचं काय आहे? काय नाही. आता तसं नाही. आता एकच मोठ्या मुश्किलनं भेटायला लागली. आता एकच बायको दादा मोठ्या मुश्किलनं भेटायला लागली. कारण की प्रत्येक जण म्हणते महाराज पोरी नाही, पोरी नाही. आता मला कितीतरी जण म्हणतात, मला नशीब मलाच भेटले तर तुम्हाला कुठून घेऊ? ज्याच्याकडे जे मागावं की नाही. त्याला देवाचं तत्व असं आहे, कारण भगवान शिवाच्याच अर्ध शरीरातून स्त्री आणि अर्ध शरीरातून पुरुषाचा जन्म आहे. त्यामुळे सगळीकडे वातावरण हे समतोल आहे. काय आहे? समतोल आहे. जेवढी स्त्री तेवढे पुरुष जन्माला येतात. असं कुठं होऊ शकत नाही की बा स्त्री आणि पुरुषात स्त्रीची संख्या कमी आहे आणि पुरुषाची संख्या जास्त आहे, कन्याची संख्या कमी आहे आणि मुलांची संख्या जास्त आहे. असं शक्य नाही. कारण देवाच्या घरून दादा स्त्री पुरुष हे तेवढेच निर्माण होतात. फक्त ही आपल्या मनाची संकल्पना आहे की पोरी कमी आहे. पोरी कमी नाही, फक्त एवढाच प्रश्न झाला की पोरी शिकल्या जास्त आणि पोरं कमी शिकले, हा त्याचा भेद आहे. त्याचा काय आहे भेद? पहिलं कारण. दुसरं कारण, पोरगी शिकली दादा जास्त आणि पोरं कमी शिकल्यामुळं ती पोरगी काय करते, ती तिच्याच लेवलचा बघते. कुण्या लेवलचा? तिच्याच लेवलचा आणि तिच्याच ऑफिस मधला आणि तिच्याच कामावरचा ती बघितल्यानंतर बाकीच्या पोरायला काय करावं? बाकीच्या पोरांना काय करावं? यायला काहीच नाही करत. मस्त शेंद्री कपडे घालावं, भोगे वस्त्र, संन्यास काय घ्यावा? संन्यास घ्यावा. ज्याचे झाले ते नशीबवान, ज्याचे नाही झाले ते सगळ्यात खुशी आहे, आनंदी आहे. कारण की ज्याचे झाले महाराज ती गाराला घेऊन येतेच. ज्याचे झाले ते घराने घेऊन आल्याशिवाय राहत नाही. आता दादा घरानं तरी कोणाकडे हाणावं? ज्याचं लग्न झालं त्याच्याकडे जाऊ घराने घेऊन. नशीब घराने माझ्याकडे येतात महाराज. मी बिना लग्नाचं मी काय घरानं सांगू तुम्हाला?
म्हणून दादा मुली जास्त शिकल्या त्यामुळे बाकीचे पोरं खाली राहिले. आणि काही काही शिकल्या दादा त्या आपापल्या परस्पर काय झाल्या निघून गेल्या. परस्पर म्हणजे कोणाला न विचारता निघून गेल्या. आणि त्याच्यानंतर काही आहेत याच्या मागे कारणीभूत एक विषय असा ठरतो दादा की मुली आहेत पण मुलीच्या पेक्षा किंमत आईला द्यावं लागते. कोणाला द्यावं लागते? मुलीच्या पेक्षा किंमत आईला द्यावं लागते. कारण आई एवढे नखरे करते का ते म्हणते हा याला पोरगी द्यायची.